कसे आहात? आय होप तुम्ही सगळे नीट असाल. संध्याकाळचे वाजलेत 7 आणि मी आली आहे कळंबोलीला. कळंबोलीला ट्रॅफिक असल्यामुळे मी अर्ध्यावरच ऑटो थांबवले आणि निघाले चालत चालत मावशीच्या घरी. माहेरी आली आहे मी, कारण माझ्या भावाचा बड्डे आहे. सो घरी पोचलीच चालता चालता तर असा सुगंध, बोललो काय बनतंय घरात एवढं छान. बघते तर बिर्याणीची तयारी चालू होती. बिर्याणी बनवत होती माझी मावशी. सो पटकन सगळ्यांनी पटापट आपापली कामं केली. थोडीशी सगळ्यांनी मिळून मिसळून कामं केली की कसं मज्जा पण येते, भारी पण वाटतं. जरा कसा वेळ निघून जातो कळत नाही. मग मी माझ्या भावाला पाठवलं केक आणण्यासाठी. तो केक घेऊन आला आणि केक ठेवला फ्रीजमध्ये. तोपर्यंत हे बघा दोघे IPL बघतायत, कोणाचं काय तर कोणाचं काय. केक घेऊन आला आणि त्याच्यासोबत हे ब्लॅक कलरचं घेऊन आला. कोण लावतं ब्लॅक कलरचं? त्याला म्हटलं परत जा, ते देऊ नकोस परत. माझा भाऊ एवढा हरिश्चंद्र आहे की त्याने एकच होतं त्याच्याकडे म्हणून त्याने घेऊन आला. एकच होतं म्हणून की त्याचं पण संपावं ना ते, म्हणून घेऊन आला. मग त्याला म्हटलं जा आणि पटकन मला दुसरं पाहिजे, दुसरं घेऊन ये. सो नंतर काय म्हटलं, सगळ्यांनी मिळून म्हटलं आपण चला की हॅपी बड्डेचा टॅग रेडी करू. सो आम्ही हॅपी बड्डेचा टॅग रेडी करायला घेतला. ही आहे माझी छोटी बहीण, ही आहे मी, तो आहे बड्डे बॉय, जो त्याच्या हातामध्ये आपण हॅप्पी दिलं आहे. का दिलं आहे? कारण तो असा हॅप्पी असावा ना बड्डेच्या दिवशी. तसा तो हॅप्पीच असतो, अजून हॅप्पी. सो असं आम्ही डेकोरेशन चालू केलं. नंतर काय, माझी मम्मी आली होती तर तिला कोरा चहा हवा झाला. मग काय, मला चहा दुधाचा द्या, कोरा द्या, कसलाही द्या. चहा म्हटलं की आय लव्ह चाय. सो तिकडे बिर्याणी रेडी होत होती. रेडी झाल्यावर मावशी म्हणाली ये जा तिकडे जाऊन बस, काम काय करू नको म्हणून. मला ती ओरडत होती तू काही काम करायचं नाही, जाऊन बस. ही माझी वहिनी भांडी घासून घेत होती पटापट. मग इकडे बघा बिर्याणीची ग्रेव्ही बघा. ओ माय गॉड, वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. जेवढी ती वाव दिसते बिर्याणी, तेवढी ती खायला डबल वाव होती. अशा प्रकारे भाताचे थर लावून घेतले आणि साजूक तूप तर हवंच ना लास्टला. सो त्याच्यावर साजूक तूप टाकून दम द्यायला ठेवली. गॅसवर मंद आचेवर ठेवतात ना, तसं ठेवले. आणि तिकडे डेकोरेशन करून आम्ही रेडी करून घेतलं. त्याचबरोबर हे बघा आमचं फायनल डेकोरेशन. पण अजून बलून्स उरले होते. सो काय करावे बलून्स, म्हटलं चला लावून टाकूया सगळे बलून्स. काय होतं आहे, आपण घरच्या घरीच तर करायचं आहे. सोबत जी डेकोरेशन करण्याची मजा असते ना, ती वेगळीच असते. मग ते डेकोरेशन कसंही असो, ते प्रेमाने बनवलेलं असतं, तो छानच वाटतं ते. तुम्हाला पण असं हवं असेल तर तुम्ही DM करू शकता. घरी येऊन मी ऑर्डर प्लेस करून जाईल. सो आम्ही फुगे लावत होतो, ते मध्ये मध्ये पडत होते. हा माझा भाऊ जो कैचीने देत होता टेप काढून, एक देत होता बलून फुगून, एक देत होता एक चिटकून. हे आहे आमचं फायनल डेकोरेशन. बघा आम्ही सगळे मस्त बसलो. हा आहे बड्डे बॉय हिरो. नंतर केक कटिंगला घेतला. मग आमचं चालू होतं हॅपी बर्थडे डिअर दादा, हॅपी बर्थडे डिअर दादा, हॅपी बर्थडे टू यू. इथला जो व्हॉइस होता तो मी ठेवेल तुमच्यासाठी. माझी मावशी आणि माझी बहीण खूप छान वेळानं बोलतात. हो, तुम्ही बोलवाल त्यांना. केक बघा किती सुंदर आहे, जेम्सच्या गोळ्या. कोणाकोणाला आवडतो असा केक? तसं सर्वांनाच आवडतो. मग काही केक वगैरे बनवला, केक वगैरे कट केला. सो सगळ्यांनी एकमेकांना भरवलं, फोटोज घेतले छान छान, व्हिडिओज घेतले छान छान. इथे काय जोक झाला असा, एवढे हसतात तुम्हाला कळालंच असेल.